कालच आता आपली रांचीतील वन डे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जी झाली त्या सामन्यामध्ये आपण नशिबाने कसंबसं जिंकलो. खरं तर या सामन्यात चांगला एकतर्फी विजय मिळवायला पाहिजे होता, कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या 6 षटकातच 11 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर मधली फळी आणि मार्को जॉन्सन यांनी दक्षिण आफ्रिकेला अगदी विजयासमीप आणून ठेवले, पण काही चांगल्या झेलांमुळे भारताला विजय मिळाला, तोही फक्त 17 धावांनी. भारतीय फलंदाजी बघितली तर रोकोशिवाय कोणी नाहीच. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना कसोटीमधून का वगळले आहे हे मात्र कळले नाही. कारण का तर त्यांना कसोटीतून निवृत्ती घ्यायला लावली आणि विराट कोहलीनं आपलं वन डेतील 52वं शतक झळकवलं. आता त्याच्यापुढे एकही वन डे शतक झळकवणारा जगामध्ये फलंदाज नाही. रोहित शर्माने वन डेमध्ये सर्वात जास्त षटकार मारण्याचा पराक्रम केला. त्याने नुकतंच शहीद आफ्रिदीच्या 251 षटकारांचा रेकॉर्ड मोडला. या दोघांची बॅटिंग किंवा KL राहुल कर्णधारपदी असताना किंवा आत्तासुद्धा त्याची बॅट फारच चांगली आहे. या तिघांनाही कसोटीमध्ये खेळवलं नाही, आता वन डेत खेळवत आहेत, पण त्यांना अजून संधी देणं गरजेचं आहे. कारण काय तर त्यांच्यासारखी खोलवर तंत्रशुद्ध फलंदाजीची भारतीय क्रिकेटला गरज आहे. धन्यवाद.